हॅलो माझ्या पिल्लांनो, वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. वेलकम टू दी ऋत्वी मॅथ्स यूट्यूब चॅनल. या ब्युटिफुल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये बाळांनो, आपण मार्च 2022 ला आलेला क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आता सध्या आपण जे 4 मार्काला प्रश्न पडलेले आहेत PYQs ते आपण डिस्कस करतो, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 जे तुम्हाला समजा वाटते की चॅप्टरच्या बाहेरचे कुठले तरी प्रश्न येत असतात, ते सगळे आपल्या कन्सेप्ट बेसवरच क्वेश्चन असतात आणि शक्यतो आपल्या प्रॉब्लेम सेट मधले आणि आपण जे क्वेश्चन ट्राय केलेले त्याच्यावर असते, थोडेसे फक्त नंबर वगैरे चेंज केलेले असते. आता हाच क्वेश्चन आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये पण सेम क्वेश्चन आहे, कळायला लागले. पण थोडंसं काय केलं, नंबर वगैरे चेंज केले, बाकी काही नाही. बघा काय म्हणतंय, इकडे बघा नीट लक्ष द्या की 460 इफ 460 is divided by a natural number. अच्छा, then the quotient is 2 more than 9 times the divisor. अच्छा है ना, कळायला लागले. आता तुम्हाला म्हणले की एक समजा आपण 460 आहे, काय बाळ 460, मग 460 ला काय केले बाळा, 460 ला 460 याला एका नॅचरल नंबरनं काय केले, डिवाइड केले. कळायला लागले. हो सर. आता हा नॅचरल नंबर आपण x मानलं. पुढे काय म्हणलेले, जो क्वोशियंट आहे, काय म्हणतोय मी, क्वोशियंट है ना, तो काय म्हणते, तो किती आहे म्हणते, 2 more than म्हणजे काय, प्लस 9 टाइम्स द डिव्हिजर. आता हा डिव्हिजर झाला, मग 9x क्वोशियंट काय झाला बाळ, 9x + 2. कळायला लागले का. ऑलरेडी त्यांनी रिमाइंडर किती दिले बाळा, रिमाइंडर दिले त्यांनी 5. किती दिले, 5. कळायला लागले. 5 हा रिमाइंडर दिलेला आहे. क्वेश्चन समजलं काय काय दिलेले. हो सर. आता फक्त हे आपल्याला कसं स्टेप बाय स्टेप लिहायचे. चला मग नेक्स्ट पेजवर तुम्हाला कसं लिहायचं ते सांगतो, है ना. बघा काय म्हणले, मग काय समजून घ्यायचं, लेट द नॅचरल नंबर जो की काय आहे, विच इज डिवायझर हे आपण मानलं bx. काय मानलं याला, काय होईल सांगा बरं सर. क्वोशियंट होईल, दिले आपल्याला काय दिले, 2 more than 9 times द डिव्हिजर, म्हणजे 2 + 9x + 2 असले तर चालते, काय हरकत, 9x + 2. कळायला लागले. पुढे तुम्हाला रिमाइंडर दिलेला आहे, रिमाइंडर किती आहे, 5. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे, काय सर, आणि तुम्हाला डिव्हिडंड पण दिलेले. काय दिलेले, डिव्हिडंड पण दिलेले. डिव्हिडंड किती आहे, 460. तुम्हाला लहानपणापासून एक फॉर्म्युला माहिती आहे का, काय सर, कोणता फॉर्म्युला आहे ना, आपलं डिव्हिजन बरोबर आलंय की नाही त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. बघा, डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर इनटू क्वोशियंट प्लस रिमाइंडर. कळायला लागले. हो सर. मग मला सांग बाळा, डिव्हिडंड काय आहे सर, डिव्हिडंड 460, डिव्हिजर काय आहे, x, मल्टिप्लिकेशन, क्वोशियंट काय आहे सर, 9x + 2, रिमाइंडर काय आहे सर, 5. मग आता काय करशील सर, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x × 9x काय झालं, 9x², x × 2 2x + 5. इथपर्यंत कळायला लागले का बाळा. हो सर. मग आता 460 ला जर आपण ट्रान्सपोज केलं तर काय होऊन जाईल सर, मायनस होऊन जाईल, म्हणजे 9x² + 2x + 5 मायनस काय होईल, 460 इक्वल टू काय होईल, 0. आता 9x² + 2x हे किती आलं सर, -455 इक्वल टू 0. आता हा एक तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं की नाही. हो सर मिळालं. मग काय करताल, या 9चं आणि 955चं काय करताल, मल्टिप्लिकेशन. बघा, -455 × 9 ह्याचं किती येते, 4095. हा मल्टिप्लिकेशन येत असतं, लक्षात ठेवा. कळायला लागले का. बघा, 4 5 9 5 45 कॅरी 4, 9 5 45 9 कॅरी 4, 9 4 36 + 4 किती झालं, 40. मग बाळ काय कर, याचे फॅक्टर्स असे पाडायचे, की तुला काय मिळालं पाहिजे, यांचा प्रोडक्ट तुला मिळालं पाहिजे -4095 आणि प्लस मायनस केला असता काय मिळालं पाहिजे, 2x. मग ह्याचे जर तू फॅक्टर पाडलेस बाळा तर तुला फॅक्टर मिळतील 50 65 आणि 63. हा प्लस घे, हा मायनस घे.
कळायला लागले का? मग या 2x ऐवजी काय कर ते ठेवून दे. कळायला लागले? हो सर. बघा आता हा आता काय करशील सर 9x² प्लस 65x मायनस 63x मायनस 455 इक्वल टू 0. आता या दोघातून काय कॉमन निघेल सांग बरं पटकन. या दोघातून सर आपण x कॉमन काढूया. काय कॉमन काढूया? x मध्ये काय राहिलं 9x प्लस 65. समजायला लागले का? हाच ब्रॅकेट तुम्हाला नेक्स्ट ब्रॅकेट मिळणार आहे कोणतं 9x प्लस 65. पण या दोघातून काय कॉमन काढावं लागेल बघा. या दोघातून आपल्याला या दोघातून मायनस 63x आणि मायनस 455 मधून तुम्हाला सर मायनस 7 कॉमन काढावं लागेल. काय कॉमन काढावं लागेल 7. कळायला लागले का? हो सर. मग एकदा काय कर हा ब्रॅकेट घे 9x प्लस 65 हे दोघं सेम आहेत. हो सर. आणि एकदा काय कर x मायनस 7 इक्वल टू 0. नंतर काय मिळेल 9x प्लस 65 इक्वल टू 0 और x मायनस 7 इक्वल टू 0. कळायला लागले? हो सर. मग x इक्वल टू 65 हा मायनस झालं आपण हा 9 आलं. मग मला सांग बाळा x इक्वल टू काय मिळालं मायनस 65 अपॉन 9 आणि x इक्वल टू काय मिळालं सर 7 मिळालं. काय मिळालं 7. समजायला लागले? पण आपल्याला विचारलं काय डिव्हिजर कोणतं कसं आहे नॅचरल नंबर आहे. मग हा मायनस 60 अपॉन 9 हा नॅचरल नंबर आहे का? नाही. मग काय लिहायचं है ना. मग x इज इक्वल टू काय घ्यायचं 7. काय घ्यायचं 7. बरं रिझन काय लिहायचं है ना x शुड नॉट इक्वल टू मायनस 65 अपॉन 9. वाय? बिकॉज नॅचरल नंबर कांट बी निगेटिव्ह. बरोबर आहे का? हो सर. हा निगेटिव्ह असू शकत नाही. मग तुला विचारलं काय काय सर आम्हाला विचारले क्वोशंट. काय विचारले पिल्लू? क्वोशंट आणि डिव्हिजर. आपण डिव्हिजर फाइंड केले. मग आता क्वोशंट काय आहे 9x प्लस 2. काय आहे 9x प्लस 2. काय लागले? हो सर. बघ नाव क्वोशंट काय होईल बाळा डिव्हिजर इज इक्वल टू काय लिहिशील 7 अँड क्वोशंट इज इक्वल टू 9x प्लस 2 म्हणजे 9x च्या ऐवजी काय ठेवशील 7 प्लस 2. कळायला लागले का? है ना. बरोबर आहे का? बघ ना हा 9x प्लस 2 त्याच्याऐवजी काय ठेवलं x च्या ऐवजी आपण 7. मग 9 7 63 प्लस 2 किती आला बाळा 65. आय होप तुला हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे कळाला.